ठरलं तर मग या मालिकेच्या 23 जानेवारीच्या भागामध्ये अर्जुन आपल्या घरी आलेला असतो, पण सायली आपल्या मनातून अर्जुनला काही काढू शकलेली नसते. तिला सतत सगळं अर्जुनचं बोलणं वागणं आठवत असतं आणि सायली सगळं आठवून आठवून हसत असते. तिकडे आता कुसुम येते. कुसुम आल्यावरती कुसुम म्हणते, काय ग बरी आहेस ना, एकटी एकटीच हसतेस. त्यावरती सायली कुसुमला गोल 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 फिरवायला लागते आणि कुसुमताई आज मी खूप 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 खुश आहे असं म्हणायला लागते. यावरती कुसुम म्हणते, हो तर मग आज काय तुझा तो आला होता ना चिडका बिब्बा आणि त्याच्यामुळे खुश आहेस ना, खुश तू असं म्हणत ती सायलीची थट्टा मस्करी करत असते. सायली सांगते, हो ना, बघितलंस ना, म्हणजे आल्यापासून त्यांनी इतकं सगळं बोलत होते ना आणि माझ्यावरचं प्रेमसुद्धा व्यक्त केलं, मला इतका आनंद झालाय असं म्हणत आता इकडे सायली कुसुमला आपला आनंद सांगत असते. इकडे तीच अवस्था अर्जुनची असते. अर्जुन सुद्धा हे सगळं चैतन्यासोबत शेअर करत असतो आणि आता तो सांगत असतो, खरंच आजचा दिवस इतका खास आहे ना. चैतन्य म्हणतो, अरे तुझी हाडं दुखताय, तुझं सगळं अंग खिळखिळा झालाय आणि दिवस काय छान. यावरती अर्जुन म्हणतो, मिसेस सायली आय लव्ह यू म्हणालात ना, तर ह्या अशा जखमा मला रोज मिळाल्या ना तरी सुद्धा काही हरकत नाहीये. त्यांनी हळूवारपणे फुंकर घातली ना की सगळ्या जखमा अगदी फुलासारख्या वाटायला लागतात असं म्हणत अर्जुन सायलीच्या आता पूर्णपणे विचारामध्ये हरवलेला असतो. चैतन्य म्हणतो, काय पण ते प्रेम, म्हणजे एकदा काय बायकोने आय लव्ह यू म्हटलं म्हणून ह्याला काय अगदी वेडच लागले बघा, इतक्या सगळ्या जखमा आहेत, इतकं हे आहे तरी सुद्धा हसतोय. यावरती अर्जुन म्हणतो, हो आणि मला तर असं वाटतंय ना की आत्ता जाऊन सायलीची परत भेट घ्यावी. यावरती चैतन्य म्हणतो, अरे असं काय करतोस, आत्ता तर भेटून आलास ना. यावरती अर्जुन म्हणतो, आत्ता भेटून आलो, पण मला काय वाटतं माहितीये, मी सायलीला भेटल्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाले असं आता मला वाटायला लागले. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता सायलीशी फोनवरती बोलून घेतो, त्यासुद्धा माझी फोनवरती वाट पाहत नक्कीच बसल्या असतील असं म्हटल्यावरती अर्जुन आपला मोबाईल काढतो. त्यावरती चैतन्य म्हणतो, हो हो तू फोन लाव, पण तो फोन ना मधुभाऊ उचलतील, कारण मिसेस सायलीचा फोन मधुभाऊने जप्त केलाय, माहिती आहे ना तुला. आता तू जर का त्यांना फोन केलास आणि त्यांनी फोन घेतला तर बोल तू मधुभाऊंसोबत असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, तू एक काम कर ना, तू लाव ना कुसुमताईला, तू फोन लाव ना असं म्हटल्यावरती लगेचच चैतन्य आपला मोबाईल काढतो आणि कुसुमला कॉल करतो. कुसुमला कॉल केल्यावरती इकडे कुसुम म्हणते, बघितलंस का सायली, आला फोन, म्हणजे चैतन्य सरांचा फोन आहे, पण तुझ्या नवऱ्याला चैन पडत नसेल म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये फोन करायला सांगितलं असेल, घे फोन घे असं म्हणत आता इकडे ती सायलीला चिडवत असते. तोपर्यंत कुसुम फोन घेते आणि हा चैतन्य सर बोला, काय म्हणताय, आत्ताच तर इथून निघून गेलात ना, लगेचच तुमचा फोन वगैरे आला, सगळं ठीक आहे ना. यावरती चैतन्य म्हणतो, हो सगळं ठीक आहे, पण अर्जुनचं काही ठीक नाहीये. अर्जुनला सायलीची आठवण येते आहे आणि त्याला सायलीसोबत बोलायचं आहे म्हणून मी फोन केलेला आहे. यावरती कुसुम म्हणते, अच्छा अर्जुन सरांना बोलायचंय काय म्हणतायत अर्जुन सर असं म्हणत आता इकडे कुसुम मुद्दाम थट्टा मस्करी करायला लागते आणि थट्टा मस्करी करत करत ती या सगळ्यामध्ये मुद्दामच आता इकडे अर्जुनला चिडवायला लागते. आता अर्जुन फोन घेतो, हा कुसुमताई कसे आहेत सगळे. कुसुम म्हणते, मी एकदम छान आहे. अर्जुन म्हणतो, आणि बाकी सगळे. यावरती कुसुम म्हणते, हो बाकी सगळे पण छान आहेत, शेजारचे शेवाळे काका, आमतो नाक्यावरचा मन्या, सगळे ठीक आहेत. यावरती अर्जुन म्हणतो, अहो तसं नाही, ते हे. यावरती आता इकडे कुसुम म्हणते, बोला ना, कोणाबद्दल विचारताय, सायलीबद्दल विचारताय का, सायली पण एकदम ठीकच आहे असं म्हणत कुसुम आता अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागते. आणि कोणाशी बोलायचंय तुम्हाला, सायलीकडे फोन देऊ का. यावरती अर्जुन म्हणायला लागतो, हो सायली आहेत का तिकडे. यावरती कुसुम म्हणते, हो घे ग बाई घे, तुझ्या नवऱ्याला तुझ्याशी बोलल्याशिवाय बिलकुल चैन पडत नाही असं म्हणत कुसुम आता इकडे थट्टा मस्करी सायलीची करायला लागते. त्यानंतर मग खूप त्रास दिल्यानंतर ती आता सायलीला फोन देते. सायलीला फोन दिल्यावरती इकडे आता अर्जुन सायलीसोबत बोलायला लागतो. सायली म्हणते, हॅलो सर बोला. यावरती अर्जुन म्हणतो, कशा आहात तुम्ही. यावरती सायली म्हणते, हो सर मी सुद्धा ठीक आहे. तुमच्या जखमा कशा आहेत
त्याच्यावरती औषध लावलत का? यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हीच तर लावलत ना औषध, आत्ता तर तुम्ही औषध लावलत ना जाताना, मग माझ्या जखमा कशा बऱ्या असतील ना? तुम्ही कशा आहात? यावरती सायली म्हणते, मला न असं एकदम पोटात मळमळल्यासारखं होतंय, धडधडतंय. अर्जुन म्हणतो, काय होते? मी तिकडे येऊ का? आपण डॉक्टरांकडे जाऊया का? यावरती चैतन्य म्हणतो, थांब थांब, अरे लगेच प्रेमवीरा चाललास तरी कुठे? जरा निवांतपणे थांब जरा. असं म्हणत आता चैतन्य अर्जुनला थोडं थांबायला सांगतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, काय होतंय तुम्हाला नक्की? यावरती सायली म्हणते, मला काही सांगता येत नाहीये, पण मला धडधडते. अर्जुन म्हणतो, अच्छा धडधडते का? असं काही आज झालंय का की ज्याच्यामुळे तुम्हाला धडधडते? त्यावरती सायली आता लाजते आणि अर्जुन म्हणतो, बोला ना, असं काही स्पेसिफिक झालंय का की ज्याच्यामुळे तुम्हाला धडधड वाटते? यावरती सायली आता काहीच बोलत नाही आणि जाऊ दे ना, तो विषय नको, तुम्ही कसे आहात? यावरती अर्जुन म्हणतो, मी तर खूप चांगलाच आहे. तुम्ही मला औषध मलमपट्टी लावून दिलत ना, त्यामुळे मी चांगला आहे, पण मला न रात्रभर झोप नाही येणार. यावरती आता इकडे सायली म्हणायला लागते, सर झोप का नाही येणार तुम्हाला? यावरती अर्जुन म्हणतो, ते तुम्हालाच माहिती ना, कारण माझी झोप तर तुमच्याकडेच आहे ना. यावरती सायली आता लाजायला लागते आणि सर मला सुद्धा झोप नाही येणार, पण ज्या वेळेला मला झोप येणार नाही त्यावेळेला मी काय करणार आहे माहिती आहे का? यावरती अर्जुन म्हणतो, बोला ना, तुम्ही काय करणार आहात? यावरती सायली आता सांगायला लागते, मी खिडकीमध्ये उभी राहणार आहे आणि जो चंद्र दिसतोय ना आकाशात, तो चंद्र पाहत बसणार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, अच्छा. मग अर्जुन सुद्धा सांगतो, ठीक आहे, तुम्ही जर का खिडकीतला चंद्र पाहत बसणार आहात तर मी सुद्धा त्याच खिडकीमध्ये येऊन तोच चंद्र पाहणार. असं म्हणत अर्जुन धडपडत उठतो. इकडे आता चैतन्य सांगत असतो, अरे काय करतोयस तरी काय, ऐक ना. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, नाही आता कोणाचं ऐकायचं नाही, काही नाही. असं म्हणत पटकन अर्जुन उठतो आणि आता खिडकीपाशी जातो. अर्जुन ज्या वेळेला खिडकीपाशी जातो त्यावेळेला आता इकडे सायली म्हणते, मी न रात्रभर तो आकाशातला चंद्र आहे तो पाहत बसणार आहे, कारण मला माहिती आहे मी त्या चंद्राला सांगणार आहे की माझा नवरा सुद्धा तो तुलाच पाहत आहे आणि ह्या चंद्राला पाहत असताना मला तुमच्या खूप जवळ असल्यासारखं वाटेल. आता हे सगळं बोलणं चालू असताना अर्जुन सुद्धा आता खिडकीत आलेला असतो आणि तो सांगतो, मी सुद्धा रात्रभर हा चंद्र बघत असतो. चैतन्य म्हणतो, काय तुमच्या दोघांचा रात्रभर जागण्याचा विचार आहे का? मग माझा फोन राहू दे इथे. असं म्हणत चैतन्य आता तिकडून निघणार, पण इकडे मोठी गडबड होते. इकडे जोपर्यंत सायली आणि इकडे आता अर्जुन या दोघांचं बोलणं चालू असतं तोपर्यंत मधुभाऊ टपकलेले असतात. मधुभाऊ मध्येच येतात. मधुभाऊ आल्यावरती आता इकडे कुसुम थोडीशी बाहेर येते. मधुभाऊ आलात तुम्ही? अहो सायली ना डॉक्टरांसोबत बोलत आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, डॉक्टरांसोबत? कोणत्या डॉक्टरांसोबत? त्यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते, अहो डॉक्टरांसोबत ते प्रधान डॉक्टर नाही का आले होते आपल्याकडे, ते तुम्हाला चेक करायला, इंजेक्शन द्यायला. मधुभाऊ म्हणतात, असू दे त्यांच्यासोबत काय बोलायचं? यावरती कुसुम म्हणते, नाही ते तुमच्या तब्येतीची चौकशी करतायत. म्हणजे त्यांनी शाळेतल्या प्रत्येकालाच कॉल केला असेल चौकशी करण्यासाठी, पण आता सायलीला कॉल केलाय. सायलीला सांगतायत ते की कशी औषधं घ्यायची ते. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, हो डॉक्टर आता बरा आहे मधुभाऊंचा खोकला. यावरती अर्जुन म्हणतो, आय लव्ह यू. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते, हा तुम्ही जे म्हणताय ना मला पण तेच म्हणायचं आहे. असं म्हणत आता सायली मधुभाऊंच्या समोर ते बोलण्यासाठी नकार देते. हे ऐकल्यावरती आता मात्र अर्जुन खूप खुश होतो आणि आता इकडे सायली मात्र फोन ठेवते. आता इकडे मधुभाऊ थोडासा डाऊट येतो. मधुभाऊ म्हणायला लागतात, हे काय चाललंय? म्हणजे प्रधान डॉक्टरांनी फोन वगैरे करण्याची काही गरजच नव्हती ना. यावरती कुसुम म्हणते, असं कसं? अहो तुमच्या जावयांनी स्पेशल त्याला पाठवलं होतं ना, मग तुमच्या तब्येतीची चौकशी नाही का करणारच ना. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ काहीच बोलत नाहीत आणि मग ते जेवायला बसतात. इकडे तोपर्यंत कुसुम आता सायलीकडे येते आणि काय झालं ना बोलणं? मधुभाऊ अचानकपणे आल्यामुळे फोन ठेवायला लागला ना. तोपर्यंत इकडे चैतन्य म्हणतो, अरे हे काय चाललंय? म्हणजे मला तर वाटलं होतं की तुम्ही दोघं जण रात्रभर बोलत बसाल.
त्यावरती आता इकडे बोलायला लागतो अर्जुन, अरे काय मधुभाऊ आले ना. चैतन्य म्हणतो, मला तर वाटत होतं की माझा मोबाईल आज मला इथेच ठेवून जावा लागेल. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच अर्जुन म्हणतो, नाही रे, मधुभाऊ आले. मधुभाऊ आल्यामुळे मग आता आम्हाला फोन ठेवावा लागला. पण काय खरंच खूप छान वाटलं हं मला सायलीसोबत बोलून. असं म्हणत अर्जुन आपल्या मनातली गोष्ट सगळी चैतन्याला सांगत असतो. हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता प्रिया कडमडते आणि अर्जुन, तुझ्यासाठी गरम गरम हळदीचं दूध मी आणलेलं आहे, दूध पिऊन घे बरं. यावरती अर्जुन म्हणतो, तुला कोणी सांगितलंय का की इकडे ये म्हणून, माझ्यासाठी दूध आण म्हणून? काहीही गरज नाहीये, माझ्यासाठी दूध आणायची बिलकुल गरज नव्हती. कशासाठी तू हे सगळं घेऊन आलीस? असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे प्रिया म्हणते, असं काय करतोस अर्जुन, आता मला तुझी काळजी घ्यायची आहे ना. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा आता मीच तुझी काळजी घेणार. असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, कशासाठी? तू माझी काळजी घ्यायची खरंच काही गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे प्रिया म्हणते, असं कसं? अरे आता तुला खाली आलास ना की थोड्याच वेळात समजून जाईल की मीच तुझी काळजी घेणार आहे आणि मीच तुला जपणार आहे यापुढे. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे काय? त्यावरती प्रिया म्हणते, म्हणजे ना, म्हणजे जे काही आहे ते तुला समजेलच. आता थोड्या वेळात तू खाली ये ना, मग तुला सगळ्या गोष्टी समजून जातील. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे अर्जुन सांगतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? तू निघ इथून, आत्ताच्या आत्ता निघ इथून. असं म्हणत इकडे तो आता सायली इकडे प्रियाला ढकलून देऊन किंवा प्रियाला फटकारून खाली जायला सांगत असतो. प्रिया म्हणते, हे बघ, तू कितीही मला फटकारलंस ना तरी सुद्धा मी काही इथून जाणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला सोडून जाणार नाही. अर्जुन म्हणतो, चैतन्य, हिला समजत नाहीये का? हिला समजत नाही, हिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग बरं. असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे, तुला आत्ता सध्या माझ्याशी बोलण्याचा कंटाळा आला असला तरी सुद्धा तुला माझ्या सोबत आता राहायचं आहे. असं म्हटल्यावर ते अर्जुन थोडासा कन्फ्यूज होतो. नक्की या मूर्ख मुलीच्या मनात तरी काय चाललंय आणि ही हे काय वायफळची बडबड करते. आता तोपर्यंत चैतन्य सांगायला लागतो, हे बघ तन्वी, त्याची तब्येत बरी नाहीये, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. मला खरं तर तुला हे सांगायची गरज पडायला नको. तुला समजायला पाहिजे की अर्जुनला जर का तू इथे राहायला आवडत नाहीयेस तर तू इथे थांबणं चुकीचं आहे, निघ बरं इथून. असं म्हणत चैतन्य प्रियाला तिकडून हकलवण्याच्या गोष्टी करत असतो. पण प्रिया किती चिवट, ती पुन्हा अर्जुनच्या पुढे मागे करण्याचा प्रयत्न करते. अर्जुन शेवटचा तिला इशारा देतो, तन्वी, तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का? निघ आत्ताच्या आत्ता इथून. असं म्हणत तो प्रियाला तिकडून हक्कलपट्टी करत असतो. प्रिया पण चिडचिड करत असते आणि हो मला माहिती आहे असं म्हणत ती रागारागात तिकडून निघून जाते. तोपर्यंत प्रिया निघून गेल्यावरती अर्जुनचा रागाचा पारा चढलेला असतो. अर्जुन म्हणतो, कशी मूर्ख आहे नाही, काय गरज पडले हिला सारखी इकडे यायची, सगळ्या चांगल्या मूडची वाट लावून टाकली हिने. असं म्हटल्यावरती आता इकडे त्याला चैतन्य सांगायला लागतो, हे बघ, काहीही काळजी करू नकोस, आता सध्या विचार कोणाचा करायचा आहे? फक्त आणि फक्त सायली वहिनीचा. काहीही झालं तरी सुद्धा सायली वहिनीचा विचार डोक्यातून काढू नकोस आणि ह्या प्रियाचा विचार डोक्यामध्ये आणू पण नकोस. मूर्ख आहे ती एक नंबरची, तिला डोक्यातून काढून टाक आणि चांगले विचार डोक्यात आण. असं म्हटल्यावरती अर्जुन पुन्हा प्रेमवीर होतो. पुन्हा डोक्यामध्ये सायलीचे विचार येतात. पुन्हा त्याच झोनमध्ये अर्जुन जातो आणि प्रियाला डोक्यातून कायमचं काढून टाकतो. इकडे तोपर्यंत आता सायलीने मधुभाऊंना जेवायला वाढलेलं असतं. जेवायला वाढल्यावरती इकडे आता मधुभाऊ नाटक करायला लागतात, मला नको आहे जेवायला, इच्छाच नाहीये मला जेवणाची. यावरती सायली म्हणते, मधुभाऊ असं काय करताय? अहो, हे अन्नावरती राग कोणताही काढू नका, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जेवून घ्या बरं, तुमच्या तब्येतीसाठी हे सगळं चांगलं नाहीये. यावरती मधुभाऊ म्हणतात, मला ना मुळात बरंच व्हायचं नाही, हे सगळं बघायला लागतंय ना, त्यामुळे मला आता काहीही चांगलं वाटत नाहीये. मला या सगळ्यामध्ये अजिबात हे सगळं आवडत नाहीये. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, असं काय करताय मधुभाऊ? अहो, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या ना,
यावरती मधुभाऊ म्हणतात, जे काही तुझं वागणं चाललंय ना, या सगळ्यामध्ये मला आता खूप 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 राग आलेला आहे. यावरती सायली म्हणते, तुमचा राग मी समजू शकते. तुम्हाला जो काही राग काढायचा ना, तो राग माझ्यावरती काढा, पण अन्नावरती तुम्ही राग काढू नका. मधुभाऊ म्हणतात, खरंच? म्हणजे तू कशीही वागणार, तुला मनमानी वाटेल तशी तू वागणार, तू माझं काही ऐकणार नाही, तुला मी सांगितलेलं हे करणार नाही, आणि तो अर्जुन आला की त्याच्याशी बोलत बसणार. यावरती सायली सांगते, मधुभाऊ मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलेलं आहे. यावरती मधुभाऊ चिडतात. चिडलेले मधुभाऊ तडकन तिकडून उठतात आणि आता न जेवता बाहेर जायला निघतात. यावरती सायली आता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये हे बघा मधुभाऊ, तुम्ही ना माझ्यावरती चिडलात इथपर्यंत ठीक आहे, मी तुमचा राग समजू शकते, पण काहीही झालं तरी अन्नावरती राग काढायचा नाही हे तुम्हीच सांगितलेत ना, निमोठी होऊन जेवा बरं. असं म्हणत सायलीने मधुभाऊंचंच औषध मधुभाऊंना देऊन या सगळ्यामध्ये आता त्यांना जेवणासाठी भाग पडलेलं असतं. मधुभाऊंचा सुद्धा आता नाईलाज होतो आणि मधुभाऊ जेवणाच्या पुन्हा आता तिकडे येऊन ताटावरती बसतात. मधुभाऊ ताटावरती बसल्यावरती आता सायली आणि कुसुम एकमेकींकडे पाहतात. म्हणजे लहान मुलाच्या वर्तान अगदी मधुभाऊंचं सगळं हे चाललेलं असतं. मधुभाऊ जेवतात आणि इकडे सायली आणि कुसुम एकमेकीकडे इशारा करायला लागतात. तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी सायली उठलेली असते आणि सायलीला सगळ्या गोष्टी अर्जुनच्या सोबतच्या आठवत असतात. थेट अगदी लग्न झाल्यापासून ते सगळ्या गोष्टी अर्जुन आठवत असतो आणि आता अर्जुन खूपच खुश होत असतो. अर्जुन स्वतःलाच आता इकडे सायली स्वतःलाच आता सगळं आठवत असते आणि खरंच तो क्षण माझ्या डोक्यातून जात नाहीये, ज्या क्षणाची मी आत्तापर्यंत वाट पाहत होते. पण आता अजूनही मला तो क्षण तर मिळालाय, पण माझ्या माणसांपासून मी अजूनही लांब आहे. माझ्या माणसांच्या ज्या वेळेला खऱ्या अर्थाने मी जवळ जाईन त्याच वेळेला हा क्षणाचा आनंद माझा द्विगुणित होईल. असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता घरच्यांची आठवण काढत असते आणि घरच्यांना खूप मिस करत असते. सागरला इकडे आता अर्जुनला मिस करत असते आणि हे सगळं चालताना ती देवाकडे पाहते आणि सांगते, माझ्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि लवकरात लवकर मी अर्जुन सरांच्या घरी माझ्या माणसांच्या सोबत असू दे. इकडे आता डायनिंग टेबलवरती प्रिया विचार करत असते, अर्जुन जरा जास्तच उडतोयस ना तू, तुला अजिबात वाटत नाहीये की माझ्याशी बोलावं, मला हे करावं, पण मी आता या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी विसरणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी तुला अजिबात हे करणार नाही. असं म्हणत ती आता डायनिंग टेबलवरती असते आणि आता सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते. तोपर्यंत अर्जुन येतो. अर्जुन आल्यावरती चैतन्य अर्जुनला खाली आणतो आणि ब्रेकफास्ट टेबलवरती बसवतो. त्यावरती पूर्णाजी म्हणते, अर्जुन अरे तब्येत कशी आहे तुझी? यावरती अर्जुन म्हणतो, हो आता तब्येत माझी ठीक आहे. पूर्णाजी म्हणते, बरं झालं तुझी तब्येत ठीक आहे, तर आता मला एका विषयावरती तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, बोल ना, काय बोलतेस तू? यावर प्रताप म्हणतो, पण खरंच तुला कुठे दुखत खूपच नाही आहे ना? असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन म्हणतो, नाही आता पूर्णपणे मी ठणठणीत आहे. असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते, मग ठीक आहे पूर्णाई, मग विषय काढायला काहीच हरकत नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे आता प्रताप म्हणतो, हो पूर्णाई. त्यावरती अर्जुन म्हणतो, काही झालंय का? तुम्हाला माझ्यासोबत काही बोलायचं आहे का? असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, हो खरं तर आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. पूर्णाई म्हणते की मला पण तुझ्याशी खरं तर अर्जुन बोलायचं आहे. म्हणजे आता झाल्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जाऊया. जे काही झालं ते सगळं सोडून आपल्याला पुढे जायला पाहिजे ना, तर तेच आता मी सुद्धा ठरवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी सोडून देऊन आपण पुढे जायचं आहे आणि त्या संदर्भात आम्ही खूप मोठा निर्णय घेतलाय. यावरती अर्जुन म्हणतो, काय निर्णय? कसला निर्णय? यावरती आता इकडे पूर्णाई म्हणायला लागते, हो म्हणजे आम्ही रविराज आणि प्रतिमा या दोघांसोबत सुद्धा बोलले, त्या दोघांनी सुद्धा याला होकार दिलेला आहे. आता अर्जुनला कळतच नाही की आता नक्की सिनियर आणि आत्याला काय विचारले ह्यांनी, नक्की यांचं काय झालंय. त्यावरती आता मात्र इकडे अर्जुन थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो, कशाबद्दल बोलतेस तू पूर्णाजी? बोल ना. पूर्णाजी म्हणते, आम्ही सगळ्यांनी मिळून आता निर्णय घेतलेला आहे की तुझं आणि आता तन्वीचं आम्ही लग्न लावणार.
यावरती आता इकडे प्रिया भलतीच खुश होते आणि आता खुश झालेली प्रिया म्हणते अरे हो. त्यावरती आता अर्जुन चिडतो, हे हिनेच आता हे सगळं केलं असेल ना, हिनेच तुमच्या डोक्यामध्ये हे सगळं भरवलं असेल ना. यावरती प्रिया म्हणते नाही अर्जुन, अरे मला तर ह्यातलं काहीच मला माहीत नाहीये. म्हणजे या लोकांनी आता मला माहीत नसतानाच हे सगळा निर्णय घेतलाय. अरे उगाचच मला तू या सगळ्यामध्ये अडकवू नकोस अर्जुन. माझा निर्णय नाहीये हा निर्णय या लोकांनी ऑलरेडी घेतलेला होता. असं म्हणत ती ततपप करत आता आपली बाजू समजून सांगते. अर्जुन म्हणतो तू गप्प बस, मला तर तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये आणि तुम्ही सगळे असा निर्णय कसा काय घेऊ शकता. असं म्हणत अर्जुन इतका पेटून उठतो आणि पेटून उठलेला अर्जुन या सगळ्यामध्ये इतका चिडलेला असतो की त्याला आता आपला राग सुद्धा नीट व्यक्त करता येत नसतो. अशा कशा पद्धतीने माझं हे लग्न ठरवू शकतात. माझं तर सायलीवरती प्रेम आहे ना. खबरदार, तुम्ही कोणताही निर्णय जरी घेतलात तरी मी तुमचा निर्णय कदापि मान्य करणार नाही. अशी धमकी देत अर्जुन तिकडून निघतो. पूर्णाजी सुद्धा चिडते आणि पूर्णाजीचं नेहमीचं अस्त्र ती काढते आणि अर्जुन काय चाललंय तुझं असं आरडाओरडा करायला लागते. इकडे आता सायली अर्जुनने घातलेलं मंगळसूत्र आपल्या हातात घेते आणि विचार करत असते, मला वाटलं पण नव्हतं की कधीतरी मी हे मंगळसूत्र पुन्हा माझ्या गळ्यामध्ये घालू शकेल. पण देवाच्या कृपेने मी हे मंगळसूत्र पुन्हा आता एकदा गळ्यात घालण्यासाठी सक्षम झालेली आहे. खरंच आता जशाप्रमाणे मी मंगळसूत्र घातले त्याचप्रमाणे सुभेदारांच्या घरामध्ये सून म्हणून IT मध्ये मला जाण्याचं भाग्य मिळालं पाहिजे. असं म्हणत ती खूप खुश असते. तोपर्यंत इकडे पूर्णाजी चिडलेली असते. अर्जुन या सगळ्यामध्ये लग्नाला नकार देऊन आता आपल्या रूममध्ये जायला निघतो आणि काहीही झालं ना तरी सुद्धा मी हे लग्न करणार नाही असा ठाम निश्चय सांगतो. त्यावरती अर्जुनवरती चालला असताना पूर्णाजी चिडते आणि अर्जुन हा तुझा निर्णय तुझा फायनल आहे का. अर्जुन म्हणतो हो माझा निर्णय फायनल आहे. काहीही झालं तरी मी या सगळ्यामध्ये अजिबात लग्न करणार नाही. असं म्हटल्यावरती अर्जुन आपल्या रूममध्ये निघत असतो. इकडे पूर्णाजीला नेहमीप्रमाणे अटॅक येतो. सगळेजण धावत पूर्णाजी करायला लागतात. आता हा अटॅक किती खरा किती खोटा अर्जुन हे शोधून काढू शकेल का, हे येणाऱ्या भागातच कळणार.